नमस्कार मित्रांनो. आई-बाबांसाठी आपल्या मुलापेक्षा महत्त्वाचं या जगात दुसरं काय असणार? घरातलं लहान मूल, आई-बाबांचा लाडका मुलगा किंवा लाडकी मुलगी, आजी-आजोबांचं लाडकं नातवंड. हे मूल जेव्हा पहिल्यांदा दप्तर पाठीवर घेऊन शाळेच्या दिशेने चालायला लागतं, तेव्हा फक्त ते मूलच शाळेत जातं असं नसतं. त्याच्यासोबत आई-बाबांची स्वप्न देखील शाळेत प्रवेश करत असतात. मुलाने छान शिकावं, खेळावं, निरोगी वाढावं, आत्मविश्वासाने मोठं व्हावं आणि उद्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, ही प्रत्येक पालकाची मनापासून इच्छा असते. पण याच सगळ्या अपेक्षांमध्ये एक प्रश्न मात्र अनेक पालकांच्या मनात कायम असतो. माझं मूल खरंच निरोगी आहे ना? त्याची उंची योग्य आहे का? वजन योग्य वाढतंय का? त्याला पुरेशी भूक लागते का? त्याचं पचन व्यवस्थित होतंय का? झोप नीट लागते का? तो दिवसभर उत्साही असतो का? सतत थकलेला किंवा आजारी तर राहत नाही ना? आणि सर्वात महत्वाचं, माझं मूल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या योग्य पद्धतीने विकसित होतंय ना? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाकडे थोडं वेगळ्या दृष्टीने पाहणार आहोत. शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या कश्यप संहितेमध्ये बाल आरोग्य, बालसंगोपन, आहार आणि आजार यांचा विचार केलेला आढळतो. आजच्या काळात वैद्यकीय तपासणी, वाढीचे चार्ट आणि बालरोग तज्ञांचे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर मुलाच्या रोजच्या वागण्यात आणि शरीराच्या कार्यात दिसणारे काही संकेत पालकांना नक्कीच उपयोगी पडू शकतात. म्हणून आज आपण अशी काही 8 लक्षणं समजून घेणार आहोत, जी मुलाच्या एकूण आरोग्याकडे पाहताना लक्षात घेता येतात. पण सुरुवातीलाच एक महत्वाची गोष्ट, यापैकी एखादं लक्षण कमी जास्त दिसलं म्हणून मूल लगेच आजारी आहे असं समजू नका. मुलांची वाढ वयानुसार आणि व्यक्तीनुसार बदलत असते. जर काही समस्या वारंवार दिसत असतील किंवा वाढीमध्ये स्पष्ट बदल जाणवत असेल, तर बालरोग तज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. चला तर सुरुवात करूया पहिल्या लक्षणापासून. वेळच्या वेळी भूक लागणं. मुलाच्या आरोग्याकडे पाहताना त्याची भूक हा एक महत्वाचा संकेत असू शकतो. काही मुलं भूक लागली की अगदी स्पष्ट सांगतात, आई मला भूक लागली. तर काही मुलं भूक लागली की चिडचिड करतात. काही शांत होतात, काही खेळणं सोडून स्वयंपाकघरात येतात, काही थेट ताट घेऊन उभे राहतात. प्रत्येक मुलाची भूक व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. पण मुलाला नियमितपणे योग्य वेळी भूक लागते का, हे पालकांनी निरीक्षण करायला हरकत नाही. आणि इथे एक मोठा गैरसमज आहे. शाळेत दिलेला डब्बा पूर्ण संपला म्हणजे मुलाला खरोखर भूक लागलीच होती असं नाही. कदाचित मित्र खात होते म्हणून त्यांना खाल्लं असेल, कदाचित डब्बा संपवायचा म्हणून संपवला असेल, किंवा पुढे खायला मिळणार नाही म्हणून खाल्लं असेल. म्हणून फक्त डब्बा किती संपला यापेक्षा मुलाची एकूण खाण्याची पद्धत पहा. मुलाला नियमित भूक लागते का? जेवल्यानंतर ते आरामात राहतं का? अन्नाबद्दल त्याचा नैसर्गिक प्रतिसाद कसा आहे, हे जास्त महत्वाचं. आणि जर अचानक खूप भूक कमी झाली की अनेक दिवस मूल नीट खात नसेल, खाण्याबरोबर उलटी, पोटदुखी किंवा वजन कमी होण्यासारखी लक्षणं दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. दुसरं, पचन व्यवस्थित असणं. फक्त भूक लागते म्हणजे आरोग्य उत्तम असं नाही. आपण जे खातो ते शरीराला नीट पचतंय का, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जेवल्यानंतर मुलाला वारंवार पोट फुगणं, पोटदुखी, अतिरिक्त गॅस, सतत ढेकर, अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं जर वारंवार दिसत असतील, तर त्यामागचं कारण शोधणं गरजेचं आहे. कधी आहारातील बदलामुळे अशी समस्या होऊ शकते, कधी कमी शारीरिक हालचालीमुळे, कधी बद्धकोष्ठतेमुळे आणि काही वेळा वैद्यकीय कारणं देखील असू शकतात. म्हणून मुलं आहेत असं होतच म्हणून प्रत्येक तक्रार दुर्लक्षित करू नका. मुलांचं पचन नीट राहण्यासाठी त्याच्या आहारात विविध प्रकारच्या भाज्या, फळं, डाळी, कडधान्य आणि पुरेसं पाणी यांचा समावेश करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर दिवसभर शारीरिक हालचाल देखील आवश्यक आहे. 3. शौच आणि लघवीची सवय नियमित असणं. मुलाच्या आरोग्याचा एक साधा पण महत्वाचा संकेत म्हणजे त्याची टॉयलेटची सवय. सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसाच्या ठराविक वेळेत सहज शौच होणं चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक मुलाची वेळ सारखीच असेल असं नाही. म्हणून सकाळीच शौच झाली पाहिजे असा कठोर नियम लावू नका. महत्वाचं म्हणजे शौच करताना मुलाला खूप त्रास होतोय का? शौच खूप कठीण आहे का? मुलाला वारंवार जोर लावावा लागतोय का? शौचात रक्त दिसतंय का?
अनेक दिवस बद्धकोष्ठता आहे का? किंवा उलट वारंवार जुलाब होत आहेत का? असं काही दिसत असेल तर कारण शोधणं आवश्यक आहे. लघवीबाबत देखील मुलाच्या नेहमीच्या पद्धतीत अचानक बदल झाला आहे का हे पहा. वारंवार लघवी, लघवी करताना जळजळ किंवा वेदना, अचानक रात्री वारंवार लघवी, खूप जास्त तहान किंवा लघवी खूप कमी होणं, अशी लक्षणं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 4. शांत आणि पुरेशी झोप. मुलाच्या विकासात झोपेची भूमिका खूप मोठी आहे. दिवसभर शाळा, अभ्यास, खेळ, क्लासेस, होमवर्क या सगळ्यानंतर शरीर आणि मेंदूला विश्रांतीची गरज असते. मुलाला रात्री शांत झोप लागते का? मध्ये वारंवार जाग येते का? सकाळी उठल्यावर ते खूप थकलेलं असतं का? दिवसभर झोप येते का? हे पालकांनी पाहायला हवं. विशेषतः वाढत्या वयातील मुलांसाठी पुरेशी झोप अत्यंत महत्वाची आहे. झोपेच्या काळात शरीरात वाढ आणि दुरुस्तीशी संबंधित अनेक प्रक्रिया सुरू असतात. म्हणून अभ्यास वाढवण्यासाठी झोप कमी करणं हा चांगला पर्याय नाही. काही पालक म्हणतात, मुलाने रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला तरच पुढे जाईल. पण मुलाला झोपच मिळत नसेल तर त्याच्या एकाग्रतेवर, मूडवर आणि दैनंदिन कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून घरात एक नियम असू द्या. अभ्यास महत्वाचा, पण झोपही तितकीच महत्वाची. आणि झोपण्याच्या आधी मोबाईल, गेम्स आणि सततचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करा. 5. शरीरात उत्साह आणि चपळपणा असणं. निरोगी मूल म्हणजे दिवसभर शांत बसलेलं मूल नाही. मुलांना त्यांच्या वयानुसार खेळण्याची, धावण्याची, उड्या मारण्याची आणि हालचाल करण्याची इच्छा असते. कधी मूल शांत असेल, कधी थकलेलं असेल, हे अगदी सामान्य आहे. पण जर मूल सतत सुस्त राहत असेल, खेळण्यात रस नसतो, थोडं चाललं तरी खूप दमून जातं, नेहमी सोफ्यावर पडून राहण्याची इच्छा असते किंवा पूर्वीपेक्षा अचानक त्याची शारीरिक हालचाल खूप कमी झाली असेल तर याकडे लक्ष द्यायला हवं. हे फक्त आळशीपणाचं लक्षण आहे असं समजू नका. कधी झोपेची कमतरता, कधी आहारातील कमतरता, कधी मानसिक ताण, तर कधी वैद्यकीय कारण यामागे असू शकतं. म्हणून बदल लक्षात आला तर त्याचं कारण समजून घेणं महत्वाचं. 6. शरीराची कार्यक्षमता आणि इंद्रियाचं आरोग्य. आता आपण 6व्या लक्षणाकडे येतो. मुलाच्या शरीराची वयानुसार वाढ आणि कार्यक्षमता कशी आहे? मुलाला सतत डोकेदुखी होते का? डोळ्यांना त्रास होतो का? खेळताना असामान्य दम लागतो का? सतत पोटदुखी असते का? वारंवार ताप, खोकला किंवा इतर तक्रारी होतात का? दप्तर उचलताना नेहमी त्रास होतो का? अशा तक्रारी वारंवार होत असतील तर त्याचं निरीक्षण करा. यासोबत मुलाची उंची आणि वजनही महत्वाचं आहे. पण या ठिकाणी माझ्या मुलाचं वजन शेजारच्या मुलापेक्षा कमी आहे अशी तुलना करून निष्कर्ष काढू नका. मुलांची वाढ त्यांच्या वय, लिंग, अनुवांशिकता आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. म्हणून बालरोगतज्ञ ग्रोथ चार्टच्या मदतीने मुलाची वाढ योग्य मार्गावर आहे का हे अधिक अचूकपणे सांगू शकतात. आणि आता या 6व्या मुद्द्याशी जोडलेली एक अत्यंत महत्वाची गोष्ट, ती म्हणजे मुलाला स्वतःच्या शरीराची जाणीव असणं. मुलाला आपल्या शरीराचे योग्य नाव माहीत असणं, खाजगी अवयव म्हणजे काय हे समजणं, कोणता स्पर्श योग्य आणि कोणता अयोग्य हे समजणं, अस्वस्थ वाटल्यास नाही म्हणता येणं आणि काही चुकीचं घडत असेल तर विश्वासू आणि मोठ्या व्यक्तीला सांगता येणं, हे मुलाच्या मानसिक आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. याला फक्त हेल्दी आहे एवढ्यावर न थांबवता बॉडी सेफ्टी एज्युकेशनचा भाग समजा. लहान वयापासून मुलांशी याबद्दल साध्या आणि सोप्या भाषेत बोला, पण योग्य भाषेतच बोला. त्यांना घाबरवू नका, त्यांच्या प्रश्नांना टाळू नका आणि सर्वात महत्वाचं, मुलाने काही सांगितलं तर त्याचं म्हणणं ऐका. आणि यातील 7वं लक्षण थेट मुलाच्या मनाशी आणि भावनिक आरोग्याशी जोडलेलं आहे. 7. मुलांचं मन प्रसन्न आणि उत्साही असणं. मुलं म्हणजे उत्साह, कुतूहल, प्रश्न, हसणं, खेळणं, नवनवीन गोष्टी करून पाहणं. कधी शांत बसणंही अगदी सामान्य आहे. पण मूल कायमच उदास दिसत असेल, कशातही रस घेत नसेल, मित्रांपासून दूर राहू लागलं असेल, खेळण्याची इच्छा कमी झाली असेल, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये देखील रस राहिला नसेल किंवा दिवसभर मोबाईलमध्येच गुंतून राहण्याची इच्छा असेल तर पालकांनी थोडं थांबून मुलाशी बोलायला हवं. काय झालं? शाळेत काही प्रॉब्लेम आहे का? कोणी काही बोललं का? तुला कशाची चिंता वाटते का? असे प्रश्न विचारताना चौकशीच्या पद्धतीने नाही तर मित्रासारखं बोला.
कारण प्रत्येक समस्या मूल स्वतःहून सांगतीलच असं नाही. कधी अभ्यासाचा ताण असतो, कधी मित्रांमधील समस्या असतात, कधी शिक्षकांची भीती असते, कधी घरातील वातावरणाचा परिणाम असतो. आणि आजच्या काळात सोशल मीडिया, ऑनलाईन गेम्स आणि सततचा स्क्रीन टाइम याचाही मुलांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून मुलाला फक्त मोबाईल ठेव असं सांगण्यापेक्षा त्याला प्रत्यक्ष पर्याय द्या. बाहेर खेळायला घेऊन जा, कुटुंबासोबत जेवा, गप्पा मारा, त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा. मुलाला स्वतःचं मत व्यक्त करण्याची संधी द्या. कारण निरोगी मूल म्हणजे फक्त चांगलं वजन आणि उंची असलेलं मूल नाही. निरोगी मूल म्हणजे शरीरासोबत मनाने देखील सुरक्षित आणि आनंदी असलेलं मूल. आणि इथेच आपण येतो 8व्या मुद्द्याकडे. 8. आयुर्वेदातील सम अग्नी आजच्या भाषेत काय समजायचं? आयुर्वेदामध्ये अग्नी ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानली जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती शरीरातील पचन आणि पोषणाशी संबंधित संकल्पना आहे. अन्न खाल्ल्यानंतर त्याचं पचन, त्यातून शरीराला मिळणारं पोषण आणि शरीराच्या विविध कार्यांशी त्याचा संबंध याकडे आयुर्वेदाने विशेष लक्ष दिलं. समअग्नी म्हणजे पचनक्रिया संतुलित असण्याची संकल्पना. आजच्या आधुनिक विज्ञानात आपण याकडे पचन, पोषण, ऊर्जेचा वापर, वाढ आणि चयापचय यांसारख्या वेगवेगळ्या प्रक्रियांमधून पाहतो. म्हणून समअग्नी म्हणजे सर्व हार्मोन्स 100% नॉर्मल आहेत असा थेट वैज्ञानिक अर्थ काढणं योग्य नाही. पण मुलाची वाढ वयानुसार होत आहे का? त्याची भूक आणि पचन कसं आहे? ऊर्जा कशी आहे? झोप कशी आहे? वजन आणि उंची योग्य दिशेने वाढत आहेत ना? यांचा एकत्रित विचार करणं नक्कीच महत्वाचं आहे. वाढत्या मुलांमध्ये शरीरात अनेक नैसर्गिक बदल होत असतात. उंची वाढते, वजन बदलतं, शरीराची रचना बदलते. मुलांमध्ये आणि मुलींमध्ये पौगंड अवस्थेतील शारीरिक बदल सुरू होत असतात. मुलींच्या बाबतीत मासिक पाळी सुरू होणं हा देखील या विकासाचा एक भाग आहे. मात्र प्रत्येक मुलाची प्युबर्टीची वेळ अगदी सारखी नसते. म्हणून शेजारच्या मुलाशी आणि वर्गातल्या दुसऱ्या मुलाशी तुलना करून पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पण वाढीमध्ये स्पष्ट विलंब दिसत असेल, वजन किंवा उंची वाढत नसेल, अचानक वजन खूप वाढतं किंवा कमी होत असेल, पौगंड अवस्थेतील बदल खूप लवकर किंवा खूप उशिरा होत असल्याची चिंता असेल, तर बालरोग तज्ज्ञ किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण विषयाचा सारांश अगदी सोप्या भाषेत पाहूया. आपल्या मुलाच्या आरोग्याकडे पाहताना फक्त एकच गोष्ट पाहू नका. फक्त वजन नको, फक्त उंची नको, फक्त अभ्यासातील गुण नको, फक्त शाळेत किती दिवस गैरहजर राहिला हे देखील नको. त्याऐवजी मुलाचा संपूर्ण आरोग्याचा चित्र पहा. मुलाला नियमित भूक लागते का? पचन व्यवस्थित आहे का? टॉयलेटची सवय ठीक आहे का? झोप पुरेशी आणि शांत आहे का? दिवसभरात उत्साह आणि हालचाल आहे का? वयानुसार शरीराची वाढ होत आहे का? मुलाला स्वतःच्या शरीराची आणि सुरक्षिततेची जाणीव आहे का? मन प्रसन्न आहे का? मित्रांमध्ये सहज मिसळतं का? आणि त्याच्या वाढीचा एकूण प्रवास योग्य दिशेने चालला आहे का? ही सगळी निरीक्षणं पालकांना मुलाच्या आरोग्याबद्दल चांगली कल्पना देऊ शकतात. पण पुन्हा एकदा, पालकांचं निरीक्षण हे डॉक्टरांच्या तपासणीचा पर्याय नाही. मुलाची वाढ आणि विकास यामध्ये जर शंका असेल तर बालरोग तज्ज्ञांकडे नियमित तपासणी करणं सर्वात योग्य. आणि आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट पालकांनी लक्षात ठेवावी. आपण मुलांच्या आरोग्याची तुलना अनेकदा इतर मुलांशी करतो. पहा, अमुक मुलगा किती उंच आहे, ती मुलगी किती हुशार आहे, तो एवढा धावतो आणि माझं मूल लगेच थकतं. अशा तुलना मुलाच्या मनावर परिणाम करू शकतात. प्रत्येक मुलाची वाढ वेगळी असते. कुणी अभ्यासात पुढे असतं, कुणी खेळात, कुणी चित्रकलेत, कुणी संगीतामध्ये, कुणी लोकांशी पटकन मिसळतं, तर कुणाला थोडा वेळ लागतो. म्हणून मुलाला सतत दुसऱ्या मुलाच्या मापाने मोजण्यापेक्षा कालच्या आपल्या मुलापेक्षा आज त्याच्यात काय सकारात्मक बदल झाला आहे हे पहा. आणखी एक महत्वाची गोष्ट, मुलाला तू कमजोर आहेस, तू काहीच नाही करत, तुझं वजन जास्त आहे, तू इतरांसारखा का नाहीस, असं लेबल लावू नका. त्याऐवजी त्याच्याशी बोला, त्याचं ऐका, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या, त्याला खेळायला वेळ द्या, घरात पौष्टिक आणि संतुलित आहार द्या, पुरेशी झोप मिळू द्या आणि त्याच्यासोबत वेळ घालवा. कारण मुलाच्या आरोग्यासाठी महागड्या वस्तूंपेक्षा घरातील सुरक्षित वातावरण, योग्य आहार, हालचाल
झोप आणि पालकांचा वेळ यांना खूप मोठं महत्व आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मुलांच्या आरोग्याकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न झाला. आज आधुनिक विज्ञानाकडे आपल्याकडे वाढीचे चार्ट आहेत, लसीकरणाच्या सुविधा आहेत, रक्त तपासण्या आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत आणि विकासाचे अनेक वैज्ञानिक निकष आहेत. म्हणून जुन्या ज्ञानाकडून मिळणारे निरीक्षण आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञान यांचा योग्य समतोल ठेवणं हा सर्वात चांगला मार्ग आहे. आणि पालकांनो, तुमच्या मुलाच्या आरोग्याचा सर्वात मोठा संकेत कदाचित त्याच्या रिपोर्टमध्ये नसतो, तो कधी कधी तुमच्या समोरच असतो. मूल मनापासून हसतंय का, खेळायला धावतंय का, नवनवीन प्रश्न विचारतंय का, तुमच्याशी मोकळेपणाने बोलतंय का, चूक झाली तर पुन्हा प्रयत्न करतंय का, आणि सर्वात महत्वाचं, त्याला स्वतःचं शरीर आणि स्वतःची सुरक्षितता यांची जाणीव आहे का. जर या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर पालक म्हणून आपण मुलाच्या आरोग्याचा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. म्हणून आजपासून मुलाकडे फक्त किती मार्क मिळाले या नजरेने पाहू नका. एकदा त्याला विचारा, आज तुला दिवसभरात सगळ्यात जास्त आनंद कशात आला. कदाचित त्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल अशा अनेक गोष्टी सांगेल ज्या कोणत्याही रिपोर्टमध्ये दिसणार नाहीत. आणि शेवटी, निरोगी मूल म्हणजे आजार नसलेलं मूल एवढंच नाही. निरोगी मूल म्हणजे वाढणारं शरीर, उत्साही मन, सुरक्षिततेची जाणीव, चांगली झोप, योग्य पोषण आणि आनंदाने जगण्याची क्षमता असलेलं मूल. हीच खरी आरोग्याची दिशा आहे. इथेच आजचा विषय थांबूया. आपल्या मुलांना फक्त मोठं नाही तर निरोगी, आत्मविश्वासी, संवेदनशील आणि आनंदी बनवणं हीच खरी पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या आणि उपयोगी विषयासह. तोपर्यंत आपल्या मुलांचं ऐका, त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या छोट्या छोट्या बदलांकडे लक्ष द्या. धन्यवाद.